कोबीची भाजी आपण सहजासहजी जास्त काही बनवत नाही, फक्त पकोडे बनवायचे काही वगैरे असेल तरच जास्त आपण कोबीचा वापर करतोय। पण कोबीची भाजी बनवून पराठे बनवले ना तर एक नंबर होतात। कोबीचे एकदा पराठे बनवलेत ना तर डेफिनेटली परत परत बनवाल एवढे छान कोबीचे पराठे होतात। कोबी किसण्यासाठी खिसणी जर तुमच्याकडे नसेल तर बारीक चॉप करूनही घेऊ शकता। माझ्याकडे खिसणी मीडियम साईजची मोठी असल्यामुळे मी ती घेते। कोबी मीडियम साईजने कट करून घेतल्याने त्याने टेस्ट वेगळी येते आणि बारीक एकदम किसून घेतो ना त्याने टेस्ट ही वेगळी येते। किसणीने जर किसून जर तुम्ही जर कोबी जर किसत असाल तर बारीक जर होलची जर किसणी असेल तर तुम्ही उभ्याने किसून घ्या आणि जर मोठे साईजची जर किसणी असेल तर तुम्ही कोबीचा कांदा आडवा पकडून किसून घ्या, त्याने परफेक्टली किसून निघते। जास्त मोठाही किसून निघत नाही, जास्त बारीकही किसून निघत नाही। कोबीचे पराठे बनवायला साधी न सोपी पद्धत म्हणजे खिसून जर कोबी घेतली ना तर 10 ते 5 मिनिटांमध्ये कोबीचे पराठे तयार होतात आणि एक नंबर असे तयार होतात। कोबीच्या पराठ्यामध्ये जर वेगळ्या कोणत्या व्हेजेस भाज्या मिक्स करायच्या असेल तर मिक्स करू शकता। गाजर नाही तर शिमला मिरचीही मिक्स करू शकता। कोबीचा मॉइश्चरपणा कमी करण्यासाठी यामध्ये चवीपुरता मीठ मिक्स करून घेतला। जास्तही मीठ काही मिक्स करायची काही गरज पडत नाही। कोबीमध्ये मीठ मिक्स करता करता कोबीमधला पाणी निघायला लागलाय। कोबी एक साईडला रेस्ट करत ठेवायची आहे तिथपर्यंत डो मळून पराठे जेवढे बनवाल त्याप्रमाणे पीठ घ्या। गव्हाचा 1.5 कप गव्हाचा पीठ घेतला, चवीपुरता मीठ आणि 1 चमचा घी मिक्स करून थोडा पाणी मिक्स करून डो मळून गव्हाचं पीठ एकदम पातळही नाही मळून घ्यायचं आणि एकदम सख्त कडकही मळून नाही घ्यायचं, मीडियम पद्धतीने मळून घ्यायचं आहे सॉफ्ट। वरून थोडा घी नाही तर ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि रेस्ट करत ठेवायचं आहे झाकण देऊन। पीठ रेस्ट करत ठेवल्यानंतर पराठे छान असे खुसखुशीत होतात। आवडीनुसार तिखट मिरची, तुम्ही जर कांदा जर खात असाल तर कांदाही यामध्ये मिक्स करू शकता। मी कांद्याची पात मिक्स करून घेतलेली आहे, स्प्रिंग अनियन। कोबीच्या पराठ्यांमध्ये जास्त काही व्हेजेस मिक्स न करता एक नंबर पराठे झाले होते आणि काही मिनिटात फस्त केले होते पराठे, एवढे छान कोबीचे पराठे होतात। कोणते जर व्हेजेस यामध्ये जर मिक्स करत असेल, भाज्यांना जर पाणी सुटत असेल तर मिठामध्ये मिक्स करून नंतर त्याच्यामधला मॉइश्चरपणा कमी करून घ्यायचा आणि मग मिक्स करून घ्यायचं। भाज्यांमध्ये जर मॉइश्चरपणा जर पाणी असेल तर पराठे स्टफिंग करताना फाटू शकतात। रेस्ट करत ठेवलेल्या कोबीमध्ये मीठ मिक्स केलेलं होतं, त्याच्यामधला जेवढा स्क्वीज करून पाणी काढता येईल तेवढा स्क्वीज करून पाणी काढून घ्यायचंय। कोबी कोणाला आवडते कोणाला आवडत नाही आणि जर मीठ मिक्स करून जर कोबीमधला जर पाणी जर काढून जर तुम्ही त्याची भाजी नाही तर पराठे बनवलेत ना तर कोबी एक नंबर लागते। एकदा ट्राय करून नक्की बघा। कोबीमध्ये मीठ मिक्स करून पाणी काढून त्याची भाजी बनवून एक नंबर होते। कोबीला मॉइश्चरपणा भरपूर असो एवढा पाणी हा कोबी मधला निघालाय। यामध्ये जर गाजर जर मिक्स करायचं असेल तर बारीक किसून घ्या। मी स्प्रिंग अनियन मिक्स करून घेतले, कांद्याची पात। स्टफिंगला फोडणी लावण्यासाठी तेल, राई, जिरा, हिंग, आवडीनुसार तिखट मिरची, धना पावडर, हळद मिक्स करून स्प्रिंग अनियन आणि कोबी मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे। तेलावर चांगले सॉटे करून घ्यायचं आहे, जेवढा मॉइश्चरपणा असेल तोही रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि शिजूनही घ्यायची आहे कोबीमधला जर मॉइश्चरपणा जर पूर्णपणे कमी झालेला असेल न शिजायला जर आपल्याला पाणीच नसेल तर त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून घ्या। बारीक चॉप केलेली खूप सारी कोथिंबीर मिक्स करून आणि थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे फक्त कोबी शिजण्यासाठी। याची फ्लेम मीडियम ठेवून झाकण देऊन भाजी शिजवून घ्यायची आहे आणि यामध्ये मीठ मिक्स करायची काही गरज नाही कारण की आपण पहिला मीठ मिक्स केलेला होता त्यामध्ये थोडा तरी मीठ राहतोय। यामध्ये मी कोणतेच मसाले वगैरे मिक्स नाही करून घेतले। मास्टर चिप्सने जो मला गरम मसाला दिलेला आहे तोच मी थोडा मिक्स करून घेते। व्हेजेसमध्ये कोणतेही मिक्स केल्यानंतर छान टेस्ट येते गरम मसाल्याने। त्या तुमच्याकडे जर कोणता गरम मसाला असेल भाजीमध्ये मिक्स करायचा तोही मिक्स केला तरी चालतोय। रेस्ट करत ठेवलेला डो त्याचे गोळे तयार करून घ्यायचे। पराठे जेवढे मोठे छोटे पाहिजे असेल त्याप्रमाणे गोळा घेऊन याप्रमाणे वाटीची शेप देऊन तुम्ही स्टफिंग भरू शकता, नाहीतर पोळी तयार करून तुम्ही स्टफिंग भरू शकता। कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल त्याप्रमाणे पराठे तयार करून घ्यायचे। स्टफिंग भरताना एकदमही फुल स्टफिंग भरून घ्यायची नाहीये, जेवढे आपण पीठ घेतलं असेल त्याचप्रमाणे स्टफिंग भरून घ्यायची। कोबीमध्ये जर मॉइश्चरपणाचं पाणी असेल तर कोबीचे पराठे तुमचे पटापट फाटू शकतात, म्हणून कोबीमधला मॉइश्चरपणा पूर्ण रिमूव्ह करून घ्यायचंय। स्टफिंग वरून पॅक करून सुका पीठ लावून वरून मी थोडे गार्निशिंग तीलही करून घेतलेत कोटिंग छान वाटण्यासाठी। हलक्या हाताने लाटण्याच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचा, जास्तही प्रेस नाही करून घ्यायचा, हलक्या हाताने फक्त लाटून घ्यायचे, पराठे तयार करून घ्यायचे, नाही तर पराठे फाटू शकतात। गॅसवर पॅन ठेवून पॅन गरम करून ऑइल ग्रीस तरी करून घ्यायचा, नाही तर घी तरी ग्रीस करून घ्यायचंय। मी घी आणि ऑइल मिक्स करून पॅनला लावून घेतलाय।
पराठे बोलले की ऑइल नाही तर घी तर येतोच, वरूनही पराठ्यांना घी ऑइल सोडून घ्यायचं आहे. ह्याची फ्लेम फास्ट ठेवूनच पराठे शेकून घ्यायचे आहेत. आयरनचा जर तवा जर यूज करत असाल तर तुम्ही गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवूनच आयरनच्या तव्यावर भाजून घ्यायचे, नाही तर त्याच्यामध्ये पटापट करपतात. टमदार फुगीर छान असे पराठे तयार करून घ्यायचे. पराठे कशासोबतही सर्व करू शकता. आमटी असेल तर आमटीसोबत, नाही तर टी असेल तर टी सोबतही तुम्ही सर्व करू शकता. कशासोबतही छान लागतात पराठे. आणि लोणच्यासोबत जर पराठे खाल्लेत ना तर एक नंबर अजून भारी लागतात, एवढे छान लागतात पराठे. पराठ्यांची स्टफिंग आपली परफेक्ट असल्यामुळे अजिबात पराठेही फाटत नाही. एक नंबर पराठ्यांची स्टफिंग झालेली आहे. फक्त पराठे लाटताना हलक्या हातानेच लाटून घ्यायच्यात, एक नंबर पराठे तयार होतात. मला पराठे बनवायला जास्त वेळही लागला नाही, काही मिनिटातच पराठे तयार होतात. याप्रमाणे सर्व कोबीचे पराठे तयार करून मेयोनीज, केचप आणि लोणच्यासोबत कोबीचे पराठे सर्व करून घ्यायचे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.